नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु 198 वर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे काळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार कोणते आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. सर्वप्रथम माझ्या विद्यार्थी मित्रांनो, काळ म्हणजे काय, त्याची काय डेफिनेशन आहे, काय व्याख्या आहे ते आधी आपण समजावून घेऊ. तर काळाची डेफिनेशन, वाक्यातील क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्यालाच आपण काळ असे. मग काळाचे प्रकार कोणते? तर काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळामध्ये आपण क्रिया घडत आहे, क्रिया घडली किंवा घडणार आहे याविषयीची आपण माहिती देत असतो. मग जसं मी तुम्हाला काळ याची तुम्हाला व्याख्या सांगितली, डेफिनेशन सांगितली, तसंच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्याही डेफिनेशन आहेत, त्याच्याही व्याख्या आहेत, ते आधी आपण समजावून घेऊ. सर्वप्रथम आपण समजावून घेऊया की वर्तमान काळाची डेफिनेशन. वर्तमान काळ काय सांगतो? वर्तमान काळामध्ये क्रिया घडत आहे याविषयीची माहिती मिळते. भूतकाळामध्ये क्रिया घडली आहे, क्रिया होऊन गेली आहे. आणि भविष्य काळामध्ये क्रिया घडणार आहे, म्हणजेच क्रिया होत आहे, क्रिया घडली आहे, क्रिया घडणार आहे. या तिन्हीच्या क्रिया आपल्या तिन्ही वेगवेगळ्या काळामध्ये म्हणजे प्रकारामध्ये दिसतात. आता काही उदाहरण आपण बघूया. वर्तमान काळाचं उदाहरण आपण घेऊया. चला, एक पहिलं उदाहरण. साईराज अभ्यास करत आहे. हे आता भूतकाळामध्ये कसं होणार? साईराज अभ्यास आहे या क्रियापदावरून क्रिया चालू आहे, घडत आहे याचा बोध होतो. भूतकाळामध्ये अभ्यास करत होता म्हणजे ती क्रिया घडली आहे, त्यासाठी होता आपण क्रियापद वापरलं आहे. आता भविष्यकाळ, साईराज अभ्यास करणार, इथे भविष्यात तो क्रिया करणार आहे. या 3 उदाहरणावरून कशा प्रकारे काळ बदलतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरे उदाहरण आपण बघूया. देवांश आंबा खात आहे. देवांशने आंबा खाल्ला. देवांश आंबा खाईल. एक वाक्य आपण वेगळ्या वेगळ्या काळामध्ये कशा प्रकारे बदलतं याविषयीची आपण माहिती घेऊ. आता या उदाहरणावरून बघा बेटा, देवांश राज आंबा खात आहे वरून क्रिया घडते. पुढे बघा, भूतकाळामध्ये देवांश राजने आंबा खाल्ला. आता पूर्वीच्या वाक्यामध्ये आपण होता शब्द वापरला, इथे आपण खाल्ला शब्द वापरतो. दोघांनी सुद्धा आपण त्या दोन्ही क्रियापदावरून ही क्रिया भूतकाळामध्ये घडली आहे असं आपण दर्शवू शकतो. भविष्य काळ बघा. देवांश आंबा खाईल, सुरुवातीला करणार, इथे खाईल म्हणजे वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी नार, ईल, इन असे शब्द वापरून किंवा असे भविष्य काळाचे रूप वापरून आपण ते वाक्य भविष्य काळामध्ये करू शकतो. तिसरं एक एक्झाम्पल आपण देतो. साक्षी पोहे बनवते. साक्षीने पोहे बनवले. साक्षी पोहे बनवेल. तिन्ही क्रियामध्ये
कशा प्रकारे क्रियापदाचं रूप बदलत चाललंय हे तुम्ही समजावून. आता शेवटचं आणि चौथं उदाहरण. धनश्री खेळत आहे. काळामध्ये धनश्री खेळत होती आणि भविष्य काळामध्ये धनश्री खेळणार. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या 4 उदाहरणांवरून तुम्हाला काळाचे जो मुख्य प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ, हे तिन्ही तुमच्या लक्षात आले असतील. असेच काही वेगवेगळे उदाहरणं घेऊन मी स्वतःही प्रॅक्टिस करा, सराव करा आणि काळ हा मुद्दा समजावून घ्या. तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये काळ म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहिली. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ हे त्याचे 3 प्रकार आपण पाहिले. त्यांची उदाहरणही आपण घेतली आणि आपण काळ हा मुद्दा समजावून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास आणि तुम्ही नवीन असाल जर माझ्या या चॅनलवर, तर माझ्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटतोय तर दुसऱ्यांनाही शेअर करा आणि छान छान कमेंट्सही पाठवा. धन्यवाद.